महत्त्वाचे ठराव मंजूर केले जाणार आहेत आणि त्याच पद्धतीने सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सध्याच्या हिंदीच्या मुद्द्यावरून सुद्धा भाष्य करण्यात आले। सहभागी होण्याचा प्रश्न नाहीये। मोर्चामध्ये आम्ही एकत्रच होतो। दोन मोर्चे आम्ही एकत्र केलेले आहेत, माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा आणि माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा। आणि जो काय सरकारनं निर्णय दिलेला आहे रद्द करण्याचा, हा दोघांची शक्ती बघून दिलेला आहे। दोघे भाऊ एकत्र आल्यावरती जे काय महाराष्ट्रामध्ये जो भूकंप होणार आहे मराठी ताकदीचा, त्यानंतर सरकारनं ही भूमिका घेतली हे स्पष्ट आहे। मी कोणतंही आम्ही क्रेडिट वॉर करू इच्छित नाही। हा मराठी एकजुटीचा विजय, अर्थात शिवसेना आहेच त्याच्यामध्ये, त्या एकजुटीमध्ये मोठा पक्ष म्हणून। आता 5 तारखेला काय करायचं आहे, कशा पद्धतीने हा विजयी जल्लोषाचा कार्यक्रम करायचा, त्यासाठी आम्ही चर्चा करू। काल उद्धव साहेबांना तुम्ही प्रश्न विचारला, तुम्ही गैरसमज निर्माण करू नका। त्यांना प्रश्न विचारला 5 तारखेच्या मोर्चाचं काय, तेव्हा ते म्हणालेले आहेत की 5 तारखेला आता मोर्चाऐवजी जल्लोष, विजय जल्लोष होईल। हा एवढा पुरताच विषय मर्यादित आहे। त्यांनी काही त्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेतली नाही। हाच प्रश्न जर तुम्ही राज ठाकरे यांना विचारला असता तर त्यांनी हेच उत्तर दिलं असतं की आता मोर्चा नाही, पण त्याचं रूपांतर हे विजय जल्लोष मेळाव्यात होऊ शकतं। नाही, पण ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरचा हा पहिला मोठा विजय आहे ना। ही विजयाची सुरुवात आहे, विजयाची पहिली पायरी आहे। आता आम्हाला याच पद्धतीने अनेक विजय प्राप्त करायचे आहेत एकत्र येऊन। त्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुख्यत्वे मुंबई महापालिका निवडणूक हेही लक्ष असेल विजयाचं पुढचं उद्दिष्ट। उद्धव ठाकरे साहेबांची किंवा त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची भूमिका पहिल्या दिवसापासून आहे। ज्या दिवशी श्री राज ठाकरे यांनी साद घातली एकत्र यायला पाहिजे मतभेद विसरून, पुढल्या 10 मिनिटात उद्धव ठाकरे साहेबांनी त्याला प्रतिसाद दिला आणि तो सकारात्मक आहे। आणि तो सकारात्मक नसता तर हिंदी सक्तीच्या सरकारच्या भूमिकेविरोधामध्ये आम्ही एकत्र आलोच नसतो ना। मराठीच्या प्रत्येक लढ्यामध्ये आम्ही एकत्र असू। नाही, पुढचं उद्दिष्ट हे निवडणुका असेल का, राजकीय युती असेल का, एका मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी मुंबईसह महाराष्ट्र विजय हा रूपांतरित होऊ शकतो। मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जिंकण्यासाठी पुढचं विजयाचं उद्दिष्ट हे बघा, आमची भूमिका स्पष्ट आहे। मुंबईसह महाराष्ट्र काबीज करणं, मराठी माणसाच्या हातात मुंबईसह महाराष्ट्राची सत्ता असणं ही आमची भूमिका आहे। पण राऊत साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगता आहेत की जो अध्यादेश आहे तो खोटं बोलतात। माशेलकर समितीने जो अहवाल सादर केला, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळानं तो अध्यादेश आणला असं वारंवार, काल त्यांनी फोटोही दाखवला तो अहवाल स्वीकारताना। मग काय झालं? आणि उद्धव ठाकरे वारंवार खुलासा करतायत की देवेंद्र फडणवीस हे अफवा पसरवत आहेत। देवेंद्र फडणवीस अफवा पसरवत नाहीये, तर ते भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय धोरणानुसार खोटं बोलत आहेत। आय रिपीट, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय धोरणानुसार ते खोटं बोलत आहेत। जसे नरेंद्र मोदी बोलत आहेत, अमित शहा बोलत आहेत, तसे त्यांचे हे राज्यातले नेते खोटं बोलत आहेत। माशेलकर अहवाल काय आहे हा त्यांनी टेबलावर ठेवावा ना देवेंद्र फडणवीस यांनी। त्यांना कोणी अडवलंय? ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत ना। हवेत कसले तीर मारताय तुम्ही? तो अहवाल ठेवा। तो अहवाल, ती कमिटी का स्थापन केली, आणि तुम्ही तरी नरेंद्र जाधव कमिटी का स्थापन करताय, अभ्यास गट का स्थापन करताय, मला सांगा ना। ही एक पद्धत आहे शासनाची की एखादा अहवाल आल्यावर त्याच्यावरती अभ्यास करणं, एखादा जटिल विषय आल्यावर त्याच्यावर तज्ज्ञांची समिती नेमणं। मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ हे प्रत्येक विषयामध्ये एक्सपर्ट किंवा तज्ज्ञ नसतं, त्यासाठी इतर तज्ज्ञांची मदत घेऊन आपल्याला निर्णय घ्यायचा असतो। आम्हाला नाही पटलं, आम्ही फेटाळून लावलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपहासात्मक टोला लगावला आहे की माझ्या शुभेच्छा आहेत, लोकांनी एकत्र राहावं। बघा, त्यांच्या शुभेच्छांवरती मराठी माणसाची एकजूट ठरत नाही। जर देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल एकत्र येऊ शकतात, जर देवेंद्र फडणवीस आणि मिंधे एकत्र येऊ शकतात, जर देवेंद्र फडणवीस आणि हसन मुश्रीफ एकत्र येऊ शकतात,
तर दोन भाऊ एकत्र येण्यात तुम्हाला कसली पोटदुखी आहे? तुमचं कशाला पोटात दुखतं? तुम्ही जे काय तुमचं भ्रष्ट कडबोळं एकत्र केलं आहे सरकार बनवण्यासाठी, तुम्ही त्याच्यावर व्यक्त व्हा. दोन ठाकरे बंधू, दोन एकाच विचाराचे नेते एकत्र येतात, तुम्ही अस्वस्थ होत आहे, तुम्हाला फ्रस्ट्रेशन आलेलं आहे, तुम्हाला वैफल्य आलेलं स्पष्ट दिसत आहे की आता आपलं काय होईल. नाही, पण एकनाथ शिंदे म्हणतात की कधी काळी संपलेला पक्ष असं ज्याला हिनावलं गेलं त्याकडेच आता विनवण्या केल्या जात आहेत युतीसाठी एकत्र येण्यासाठी. असं आहे की कधी काळी एकनाथ शिंदे सुद्धा देवेंद्र फडणवीसांना सगळ्यात भ्रष्ट नेता म्हणत होते, किंवा फडणवीस हे अजित पवारांना तुरुंगात टाकायला निघाले होते, किंवा नरेंद्र मोदी प्रफुल्ल पटेल यांना दाऊदचं हस्तक म्हणत होते. तुम्ही उगाच भूतकाळात आम्हाला जायला लावू नका. कोण संपलाय आणि कोण टिकलंय आणि कोण वाढतंय हे येणारा काळ ठरवेल. चला, थँक्यू. आप बताइए, हिंदी में बोलिए. देखिए, ये भारतीय जनता पार्टी की एक नेशनल पॉलिसी है झूठ बोलने की. वो नेशनल पॉलिसी जो है, राष्ट्रीय धोरण, तो यही धोरण के साथ महाराष्ट्र में लोग काम कर रहे हैं, झूठ बोल रहे हैं. अरे भाई, उद्धव ठाकरे जी ने कोई एक रिपोर्ट बनाया है माशेलकर कमेटी का, तो सामने लाइए ना. हम बार बार बोल रहे हैं कि आप जो कार्यक्रम है आप सामने लाइए. एक कमेटी का रिपोर्ट सामने आया है, वो कैबिनेट में रखा है, क्या चर्चा नहीं हो सकती? आपने हिंदी ज़बरदस्ती के बारे में, हिंदी सख्ती के बारे में कैबिनेट में चर्चा की है ना, इसलिए की है कि वो नेशनल पॉलिसी है. अगर कोई नेशनल पॉलिसी राज्य के सामने आती है तो उसके ऊपर चर्चा करना जरूरी होता है. देवेंद्र फडणवीस 3 बार मुख्यमंत्री बन गए. जोरदार टीका केलेली आहे. एकीकडे आपण बघतोय संजय राऊत यांनी फडणवीस आणि मिंधे एकत्र येऊ शकतात, तर हे दोन भाऊ एकत्र का येऊ शकत नाहीत असं म्हणत ही टीका केलेली आहे. आणि अर्थातच या सगळ्यामुळे पायाखालची जमीन हादरलेली आहे आता सत्ताधाऱ्यांची, असंही म्हणत टोमणा लगावलाय.